ओम नमः शिवाय. परमरहस्य ग्रंथसार अध्याय 7. 6व्या अध्यायात षडचक्र ज्ञान षडक्षर महिमा पाहिला. या अध्यायात वस्तू म्हणजे कोणती, कशी जाणावी हे मज सांगा स्वामी, असे हिमकन्या विचारते. शंकर म्हणतात, हे गिरिजा ऐक, तू सुखदायक प्रश्न केलास. तुझ्या प्रश्नाने माझ्या मनातील सुख उल्हासित झाले आहे. यासाठी मी दृष्टांत देतो. जसे एखाद्या कुंडात अग्नी आहे, त्यावर तुपाची धार सोडली तर तो अधिक प्रकाशमान होतो. तसे पार्वती, माझ्या मनात आधीच वस्तुज्ञान होते, पण तुझ्या प्रश्नाने ते अधिक उल्हासित झाले. पार्वती, तू जी व्यापक वस्तू विचारलीस ती सद्गुरू वाचून कोणास कळणार नाही. जसे अग्नीच्या पलीकडे पाहायचे झाल्यास सगळे धूसर दिसते, अचल भासते, तशी अगम्य, अगोचर, अव्यक्त, निराकार वस्तू तू विचारली तरी तो विवेक ऐक. देहामध्ये जे अमरत्व असते त्यास वस्तू म्हणावे. जसा अग्नी लाकडात असतो पण तो लाकडाला जाळत नाही, तसे शरीर देहात अमरत्वाची वस्तू असते, पण ती निराकार शक्तिशाली असते. तिला भजन पूजनाने प्रज्वलित करावे लागते, ज्ञानाने प्रकाशित करावे लागते. गुरुकृपेने स्वानंदाने वस्तुकळा प्रगट होते, पण त्यासाठी गुरुकृपा व्हावी लागते. जसे लाकडात अग्नी आहे, तुपात अग्नी आहे, तशी वस्तू ही सर्व ज्ञानी देहात आहे. जसे तिळात तेल आहे, फुलात सुगंध आहे, तशी वस्तुकळा सर्व व्याप्त आहे, ती निराकार आहे. जसे झोपल्यावर काहीच दिसत नाही, जे पण दिसते ते स्वप्नाचा भास असतो, तसे वस्तुकळा दिसली असे कोणी म्हटले तर तो त्याचा भास आहे. ती ज्ञानी याशिवाय कोणालाच दिसत नाही. जर तू म्हणाली तो बाळ भोळा आहे, त्याला ज्ञान कसे मिळणार, यावर उपाय आहे, तो सांगतो ऐक. अभ्यासाने ज्ञान मिळते. 8 प्रहरात एकही क्षण न दवडता एकनिष्ठेने अभ्यास केला तर तिथे प्रकाश निर्माण होतो. क्षणाक्षणाला भजन सुख घडल्यावर जेवढा वेळ भजन पुढे पुढे चढत जातं तेवढे पाप झडत जाते. जशी नदी चढताना दिसत नाही, मात्र ती खडक पार करून पुढे गेल्यावर त्या पाण्याने काय आच्छादित केले हे कळते, तसे भजन करत गेले तर समाधान होत राहते. पुढे गेल्यावर कळते की आपण काय साध्य केले. नामस्मरणाने अंगात शांती निर्माण होते. निष्काम बुद्धीने भजन भक्ती करत गेल्यास वस्तुकळा हातात येते. मग आपणच वस्तू झालो असे वाटते. म्हणून भजन करणे सोडू नका. इकडे माझी पूजा करून तिकडे एखाद्या जीवाला त्रास देता, मग सांगा तुमची पूजा कशी सफल होणार. म्हणून सगळ्या जीवाला काया वाचेने सुख द्यावे. सर्व व्यापक वस्तू आहे असे जाणून त्यावर विश्वास ठेवावा. जसा अग्निज्वालेत सूक्ष्म प्रकाश लखलखीत दिसतो, तशी वस्तुकळा सूक्ष्म रूपाने सर्वत्र असते. अज्ञानाचा नाश करते, म्हणून ज्ञानाची थोरवी आहे. पण जिथे अज्ञानच नाही तिथे ज्ञान कोठून येणार. जसे सूर्याजवळ अंधार मुळीच नाही, मग अंधकार दूर करण्याचा कसा प्रयत्न करावा. तसे वस्तूच्या ठिकाणी कुठे अज्ञान आहे, म्हणून तिथे ज्ञान येईल. ही अत्यंत सूक्ष्म कळा आहे, तिथे सर्व विरून जाते. लिंगाची अशी वस्तुकळा तुला मी सांगितली देवी. अशी सूक्ष्म वस्तुकळा गुरुने मस्तकावर हात ठेवून शिष्यास सांगितले. शिष्यामध्ये चैतन्य निर्माण झाले. जसा अंधारात दिवा लावला तशी देहस्थिती होते. अज्ञान जाऊन ज्ञानबुद्धी निर्माण होते. ज्या गुरुचे उपदेश करण्याची जशी कला आहे तसेच भाव शिष्याच्या मनामध्ये निर्माण होतात. जसे बी तसे फळ येते. घरोघरी गुरु जे शिष्याला उपदेश करताना वस्तुकळा सांगतात त्यांना सद्गुरू म्हणावे. म्हणून जसे गुरु भेटतात तशी कळा प्रगट होते. जशी कळा तसाच भाव उमटतो. जसा भाव तसे मन, जसे मन तशी दृष्टी, तशीच जगण्याची पद्धत बनते. भाव, मन, दृष्टी एकमताने वर्तन करणारा शुद्ध जीव, जसे भजन तसे फळ, असे फळ तसे भोग, जसे भोगावे लागतात.
जसे भोग तसे सुख अथवा दुःख या सर्वाला मूळ कारण गुरु आहे. आपला कुळधर्म जाणून स्वधर्माचा गुरु करावा. गुरु अनेक कळांचे असतात, मात्र जे ज्ञानकळा देतात त्यास सद्गुरू म्हणावे. शिष्याच्या कानात उपदेश करत गुरु शिष्याच्या हातात लिंग देतात. हा इष्टलिंग प्राणलिंग आहे. भावलिंग तिसरा. तिन्ही लिंगांचे ऐक्यभाव गुरुमध्ये आहे. म्हणूनच गुरुवचने निष्ठा धरावी. देह संयोगाने प्राण उत्पन्न झाला. त्या देहात इष्टलिंगाचा संयोग घडला. गुरु हातात लिंग जन्मला. त्यात देह संयोगाने प्राण निश्चित केला. तो भक्ती संयोग जाणावा पार्वती. जो प्राणलिंग जन्मला त्याला लिंगदेही बोलावे. त्याला लिंग भक्ती करायला लावणारा ज्ञानी पुरुष. ते षडलिंग कोणकोणते तुला सांगतो ऐक. आचार्यलिंग, गुरुलिंग, शिवलिंग, जंगमलिंग, प्रसादलिंग, प्राणलिंग हे सगळे महालिंगी जाणावे. जो हा मिश्रभाव पूजन करेल तोच भक्त होय. मिश्र पूजनाचा जो हा प्रकार आहे त्याचे रहस्य सांगतो. तो समजून घेऊन आचार करावा. जो हे न जाणताच पूजा करतो त्याचे पूजापत्र व्यर्थ जाते. प्रसाद निष्फळ ठरतो. जो आचार संपन्न शिवगण वीरशैव शिवयोगी पूर्ण तोच हा मार्ग जाणतो. इतरांना कळणार नाही. देवी म्हणते, देवादिदेवा तपश्चर्येचा मार्ग दाखवा, ज्यामुळे पशुजीवांचा उद्धार होईल. श्री शंकर हसत मुखाने तपोविज्ञान सांगायला लागले. पार्वती सावधान होऊन चित्त एकाग्र करून ऐकायला लागली. तपश्चर्येचा योग कठीण आहे. संसारात राहून साध्य होणार नाही. त्यासाठी वनात जावे लागते, तेव्हा योग सिद्धी होते. लिंग पूजा करण्यासाठी दीक्षा घ्यावी लागते. क्रिया, मांत्री, वेधा अशा त्रिविधा दीक्षा आहेत. शिवदीक्षा झाल्याशिवाय देव त्याची पूजा स्वीकारत नाहीत. दीक्षावंत भक्त पवित्र सदा जपतो शिवमंत्र. तो शिवानुष्ठान करू शकतो. त्याने आसनावर बसून शुद्ध वस्त्र परिधान करून भस्म रुद्राक्ष धारण करून ध्यान करावे. महामंत्राचा जप करावा. हा राजयोग समजून तुला सांगितलेल्या शिवप्राप्तीचा क्रम आचारावा. दुसरा मार्ग भजन. निर्भयपणे आनंदाने रात्री दिवसा कधीही भजन करावे. गर्वरहित होऊन तन मन धन अर्पून भजन केल्यास सिद्धी प्राप्त होते. स्त्रियांनी लिंगपूजा केल्यास उत्तम. दीक्षावंत स्त्री पवित्र असते. ती धर्मनिष्ठ असते. असे रहस्य शंकर अपर्णेला सांगतात. पुढे कोणता प्रश्न करेल पार्वती तो श्रोतेगण सावध होऊन ऐका. इथे आपला 7वा अध्याय समाप्त होतोय. श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय. श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय. धन्यवाद.